राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची देवगिरीवर बैठक सुरू. सुनेत्रा पवार, पटेल, तटकरे आणि भुजबळांसह इतर नेते उपस्थित. राज्यसभा उमेदवारीवर चर्चा. राज्यसभेसाठी छगन भुजबळ वेटिंगवर. पुतण्या समीरच्या मंत्रिपदाच्या अटीमुळे वरिष्ठांकडून ग्रीन सिग्नल नाही, सूत्रांची माहिती. नाशिकच्या तिढ्यावर महायुतीत खलबत. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची अपक्ष उमेदवार प्रसाद हिरेंसह गोकुळ गीतेंचे बंधू गणेश गीतेंशी चर्चा. मंत्री आपला असला तरी चुकत असेल तर ठोकून काढा. शिवसेना आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहे. पालघरच्या डहाणूत धर्मांतराचा प्रकार. 2 सख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप. मुलींना फसवून लंडनला नेलं जात असल्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप. घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला. 3 महिन्यात गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागलं. मुंबईत 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 942 रुपये. घरगुती गॅस दरवाढीवरून विरोधक आक्रमक. जनतेला टप्प्याटप्प्यानं दरवाढीचा फटका देणं हे त्यांचं महागाई नियंत्रणाचं सूत्र असू शकतं. पवारांचा मोदींना टोला. महागाईवर सरकार गप्प का, राऊतांचा सवाल. मुंबईच्या वरळीत लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू. एनर्जी ड्रिंक आणि दारूमुळे तरुणाचा मृत्यू, पोलिसांची माहिती. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पार्टीच्या एकूण 7 आयोजकांसह तब्बल 78 जणांवर गुन्हा. प्रोजेक्ट एक्सच्या नावाखाली तरुणांचा सुरू होता धिंगाणा. ड्रग्सच्या जाळ्याची पाळमुळं खोदून काढणार. सातत्यानं ड्रग्ज विरोधात कारवाई करत राहणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाफेड एनसीसीएफ थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार. उद्यापासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात होणार. खुल्या बाजारातील कांद्याचे दर वाढण्याची आशा.